बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर राहुल मोहिते आणि त्या सोबतीला अरुण येत आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर साहिल ज्याने देखील जबरदस्त बॉलिंग केले, प्रचंड वेगाने लक्ष वेधून घेतले गेले, त्याचा सामना करतील राहुल मोहिते. मंदनगड परिसरातील एक जबरदस्त खेळाडू आहेत. माप्रळ गावासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले त्यांनी. आता विरार परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळतात राहुल मोहिते, चर्चित आहेत सध्या. आणि त्या सोबतीला अरुणने पण खूप चांगली कामगिरी केली आहे. 12 चेंडूंचा खेळ आहे. बारक्या जरा टेन्शनमध्ये की मॅच कोण जिंकेल आणि कोण फायनल जिंकेल. पहिल्याच बॉलवर हवाई सफर, परंतु डिक्लेअर झोनमध्ये बॉल जाईल. सिंगल रन. जबरदस्त मॅच आपल्याला ही देखील पाहायला मिळेल. सेमीफायनलची मॅच आहे. कळब्याचा संघ एका साईडला गणेश कृपा 11 कळवा आणि त्यांच्या विरुद्ध स्मरणिका 11 माप्रळ. यावर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर पिचिंग केली गेली. व्हाईट बॉल. या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन मिळेल. स्ट्राईक इन लेफ्टी बॅटर अरुणला तर दाखवावं लागेल करून आणि मारावे लागतील वरून. शिंदे गुरुजी आपलं देखील स्वागत आहे. आज या गावासाठी त्यांनी देखील क्रिकेट अगदी पाहण्यासाठी इकडे आवर्जून उपस्थित राहिले गेले. त्या बॉल देखील डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल, सिंगल रन. राहुल मोहितेला थोडा चान्स घेणं गरजेचं आहे, कारण की स्कोर करू तेवढा कमी या ग्राउंडवर. 58, 55, 52 देखील रन्स अगदी होताना पाहिले गेले 3-3 ओव्हर्समध्ये. 2 ओव्हरची सेमीफायनल आहे. आजचा शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. या बॉलवर देखील उडवला गेलाय. फटका चांगला खेळाडू आहेत तिकडे. एक जबरदस्त एफर्ट दिले गेले, परंतु तिकडे कॅच ड्रॉप होतीये. एफर्ट चांगले गेले. वेल ट्राय. केतन तिकडे होते. गुड एफर्ट्स केतन. एफर्ट चांगले दिले केतनने. थोडं आपण पाहिलं तर यावर देखील हाफ ट्रॅकर बॉल. पाच रन झाले. 10 फलकावर 6 रन झाले. सॉरी. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा उसळी दिले गेले. जबरदस्त बॉलिंग पाहिली गेली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिलं तर समाप्त झालाय. फक्त आणि फक्त रन झालेत 6. पॉलिसीसाठी सौ देतात शेवटची ओव्हर घेऊन. जबरदस्त कामगिरी केली आहे कळवा संघ देखील. गणेश कृपा 11 कळवा. सुरमा सांग. हा, इको म्हणजे स्टंट पण आम्ही बघितले काल.
2 मिनिटासाठी असं वाटलं, एन्जॉय केलं. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. सौदला माहिती आहे की थोडीफार ही मॅच आपल्याला क्रुशल करावी लागेल, कारण की साहिल जो राहुल बॅटिंग करतोय त्याची जर बॅट लागली तर तो मॅचमध्ये चांगला स्कोर करू शकतो. परंतु सौद देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये, तो देखील मॅच सोडणार नाहीये. बेस्ट वर्सेस बेस्ट सेमीफायनल पाहतोय. एका साईडला आपण पाहिलं त्या कळबाचे काही खेळाडू आहेत, इंदापूरचे तळात परिसरातील काही खेळाडू आहेत. या बॉलवर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, एक जबरदस्त टायमिंग केला गेलाय. राहुल मोहितेचा इकडे धमाका, रन मिळतील 4. वाह, इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. फुटवर्क पाहिलं गेलं. राहुल मोहितेच्या बॅटमधून एक चांगलं टायमिंग, 15 रन झाले धावफलकर. उर्वरित 3 बॉलमध्ये एक 7-8 रन जरी आले तरी 22-23 टार्गेट येऊ शकतो. मात्र संघाला तिथपर्यंत प्रवास करणं गरजेचं आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गावदी युवा प्रतिष्ठान टाकेडे भव्य दिव्याचं आयोजन, 9वं पर्व, आणि ज्यावर पूर्ण युवकांना आहे गर्व असं 9वं पर्व गावदी युवा प्रतिष्ठान टाकेडे. या बॉल देखील हाफ ट्रॅकर बॉल, थोडा मात्र बॉल तिकडे स्किड झाला, परंतु जबरदस्त फिल्डिंग, 1 रन मिळेल. डबलचा कॉल होईल का? स्कोर कार्ड मात्र तिकडे पुन्हा एकदा शांत होताना पाहायला मिळतोय. 16 रन झाले धावफलकावर, 16. महाप्रल संघ आपला एक प्लेअर पाठवायचा. बॅट्समन नेम नितीन. या बॉलवर देखील हवाई सफर. मोहिते, पॉवरफुल मोहिते, मॅग्निफिसंट मोहिते, कडक मोहिते, कडक. काय टायमिंग केलं गेलंय. राहुल मोहितेचा धमाका, हँडसम 6. आणि मोहितेने बरोबर मोहित्यांच्या जमिनीतच फटका लगावलाय. हा, भाऊकीत मजाक मस्ती नाही, डायरेक्ट गावकीत आणि भाऊकीत. 21 रन झाले. जबरदस्त बॅटिंग करत असताना राहुल मोहिते, महाप्रचा एक जबरदस्त खेळाडू. ट्वेंटी 22, यस. हा बघ, त्याचं एवढं लक्ष आहे की जरा इकडे तिकडे झालं की मोहिते चालाक आहेत. शेवटचा बॉल खूप महत्वाचा आहे. यावर देखील हाफ ट्रॅकर बॉल, जबरदस्त टायमिंग. रोहित शर्माची आठवण करून दिली आहे स्ट्रोकला. मित्रांनो, बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग राहुल मोहिते. वाह, काय बॅटिंग केली गेली राहुल मोहितेची. एक जबरदस्त हाफ ट्रॅकर बॉल होता, काय पुल केलाय. पुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल अँड वंडरफुल. राहुल मोहिते 28 झाला, 29चं टार्गेट आहे.
टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी अरुण, नॉन स्ट्राईक एंडला साहिल आणि स्ट्राईक एंडला अभिजित. फायटिंग मॅच, कोण जाईल फायनलमध्ये. भव्य दिव्य असं आयोजन, टाकेडे गावाचं एक भव्य दिव्य असं आयोजन पाहिलं गेलं. गावठी युवा प्रतिष्ठान टाकेडे. पहिलाच बॉल, जबरदस्त बॉल पाहिला गेला अरुणच्या माध्यमातून. हलकासा बाउन्स दिला. छोटा पॅकेट बडा धमाका. खूप चांगला बॉल टाकला गेला. अरुणने सरपातळ बांधायचे आहेत, परंतु चालक आहेत, चतुर आहेत, क्विक आहेत. खाऊ गल्लीचे पण अगदी काही तास बाकी आहेत. काही तास पण नसेल, अर्धा तास मध्ये तुम्ही ज्यूस घ्या, तिकडे वडापाव, चायनीज बेल वगैरे सर्व तिकडे एन्जॉय करू शकता. 2 दिवस खूप चांगलं क्रिकेट एन्जॉय केलं. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बॉलला फिरवलं गेलं. जबरदस्त बॉलिंग अरुण यांच्या माध्यमातून. इकॉनॉमी बॉलिंग करतायत. राहुल मोहितेने पण चांगला बॉल कलेक्ट केला. बॉलरला कीपरची साथ खूप महत्त्वाची असते, कारण कीपरने जर बॉल कलेक्ट केला तर मॅचमध्ये अजूनही रंगत येऊ शकते, आणि तेच ते काम केलं. क्लोज कीपिंग करतात. खूप चांगली फिल्डिंग तिकडे पाहिली गेली. आणि आता 29 धावांची गरज आहे. मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे. या बॉलला हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. डिक्लर झोनमध्ये बॉल जाईल आणि सिंगल रन मिळेल. स्मरणिका 11 महाप्रळ संघ देखील एक जबरदस्त कामगिरी करतो, कारण अमीर 11 महाड संघाने मात्र एक चांगला खेळ करत असताना मेगा फायनलमध्ये गेले होते. ओमकार म्हाडेची जबरदस्त खेळी, राहुल सावंतची एक जबरदस्त खेळी पाहिली गेली. सूरज करकरे, सर्व खेळाडूने, काल दत्तप्रसाद सावंतने देखील सावर्डेचा एक जबरदस्त खेळ केला. प्रत्येक खेळाडूने काल लक्ष वेधून घेतलं गेलं. आज फायनल डे आहे. या बॉलवर स्टँड अँड डिलिव्हर, जबरदस्त. कुठला टेक और सिक्सर देख. रुको जरा सबर करो. हा हँडसम 6. जबरदस्त मॅच पाहिली गेली. बघता बघता शेवटच्या टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा जाताना पाहायला मिळते. सेमीफायनल यानंतर फायनल, त्यानंतर बक्षीस समारंभ अशा आपला शेड्यूल आहे. या बॉलवर पुन्हा एकदा हवाई सफर. या बॉल देखील फ्लॅट 6. काय टाइमिंग केलं गेलंय. अभिजीत, डर के आगे जीत है और हमारे पास अभिजीत है. गणेश कृपा 11 कळवा. ची गरज आहे. 7 बॉल 16 रन करा गोळा, आणि क्रिकेटचा हा 16. 7 बॉल 16 करायचे. 10 बॉल खूप महत्वाचा असणार आहेत. पहिले 2-3 बॉल अरुणने प्रभावित कामगिरी केली, परंतु त्यानंतर अभिजित पण अगदी तुटून पडला. जबरदस्त बॅटिंग करत असताना अभिजित. सेमीफायनलची मॅच आहे. कोण फायनलमध्ये जाईल. पैसा वसूल आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. पैसा वसूल सेमीफायनल. 7 बॉल 16 धावांची गरज आहे. 7 बॉल 16. यावर देखील हाफ ट्रॅकर बॉल. पुन्हा एकदा थोडीशी मिसफील्ड पाहिली गेली आहे. स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि बॅटर आउट.
6 चेंडूंनी 16 धावांची गरज आहे, परंतु अभिजितने जबरदस्त बॅटिंग केली, थोडी घाई केली त्याने. 6 बॉल 16 बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आकाश मोहिते येत आहेत. एका भावाने जबरदस्त बॅटिंग केली, एका भावाला बॉलिंग करावी लागेल. पहिल्याच बॉलवर कडक 6 से करेंगे सबका स्वागत. हैंडसम 6. साहिल, सुपर साहिल. पाच बॉल मध्ये जिंकण्याकरिता 10 धावांची गरज आहे. 5 बॉल 10 करायचे आहेत. गणेश कृपा 11 कळवा. नॉन स्ट्राईक एंडला सौद आहे, स्ट्राईक एंडला साहिल आहे. बॉलिंगसाठी आकाश आहेत. निमित्त आहे गावदेवी युवा प्रतिष्ठान टाकेडे. गावदेवी चषक 9व वर्षीय क्रीडा स्पर्धेचं. या बॉलवर देखील पुन्हा एकदा स्टँड अँड डिलेवर कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे. अफलातून फिल्डिंग पाहिली गेली. वेल स्टॉप. बघता बघता 2 रन्स कंप्लीट होतात तिकडे. खूप चांगली फिल्डिंग केली. चार चेंडूने 8 धावांची गरज आहे. 4 बॉल 8 करायचे आहेत. हाय व्होल्टेज मुकाबला. 6 येईल का? साहिलवर सर्वांचं लक्ष असणार आहे. सेमीफायनल मॅच. या बॉलवर हवाई खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडा फटका आपण पाहिला तर फसला गेला, परंतु डबलचा कॉल होईल. 2 रन्स मात्र मिळतील का? नॉट आउट. बघता बघता आपण पाहिलं 2 रन कंप्लीट होतात. धावफलक पुन्हा एकदा 2नी पुढे जाईल. 3 बॉल मध्ये 6 करायच्या. 6 येईल का? वा, पैसा वसूल सेमीफायनल पाहायला मिळते आणि सर्वांचं लक्ष सेमीफायनल वरती की फायनल कोण जाईल. साई कृपा 11 गणेश कृपा 11 कळवा आणि त्यांच्या विरुद्ध स्मरणिका 11 महाप्रळचा संघ आहे. 3 बॉल 10 रन्स केले साहिलने. अभिजितने एक चांगला स्टार्ट करून दिला. 3 बॉल आता 6 करायचे आहेत. सेमीफायनल जिंकायचं आहे, फायनल मध्ये जायचं आहे, ट्रॉफी सोबत फोटो काढायचा आहे. गावदेवी चषक लक्षात राहील अशी मॅच पाहिली गेली आहे. सर्व आयोजन कमिटीचं देखील अगदी कौतुक आहे, कारण की गावी टुर्नामेंट करणं सोपं नाहीये आणि एवढं मोठं आयोजन पाहिलं गेलं. गावदेवी युवा प्रतिष्ठान टाकेडे. 3 बॉल 6 करायचे आहेत. सेमीफायनल सुपर से ऊपर मॅच पाहायला मिळते. 3 बॉल 6. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि आपल्या साहिलने फिनिश केलाय हा सामना. गणेश कृपा 11 कळवा संघ जाऊन पोहोचतोय मेगा फायनल मध्ये. वाह,